जगत मी आलो असा की, जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही. एकदा 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 तुटलो असा की, तुटलो असा एकदा, तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही. है अंधेरी रात फिर भी, है अंधेरी रात फिर भी, रोशनी की बात कर. लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. आहा, रास्ते में लोग कांटे गर बिछाते हैं यहाँ, फूल ही उधळेल कोणी, चालण्या शुरुआत कर. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे, येऊनी स्वप्नात माझ्या, येऊनी स्वप्नात माझ्या, एकदा आवाज दे. है सनम आँखों को मेरी खूबसूरत साजिद. वाटले मज गुणगुणावे, वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिराईत. आहा, वाटले मज गुणगुणावे, आ वाटले मज गुणगुणावे, गुणगुणावे, ओठ पण झाले तिराईत. सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही. एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही. नमस्कार, मी यामिनी दळवी. एबीपी माझाच्या या विशेष मैफिलीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. रसिक हो, आजची मैफिल ही आपला कान आणि आपलं मन तृप्त करणारी असणार आहे. कारण मराठी गझल विश्वातलं हे चालतं बोलतं विद्यापीठ आज माझ्या समोर आहे. राज्य शासनाच्या मानाच्या स्वर्गीय लता मंगेशकर पुरस्कारानं सन्मानित झालेले आपल्या सर्वांचे लाडके कलाकार गझल नवाज भीमराव पांचाळे. भीमरावांच्या स्वरांनी नभातल्या ताऱ्यांची सुद्धा फुलं केली. आयुष्य तेच आहे आणि हाच पेच आहे असं म्हणत त्यांनी आपल्यामधलं माणूसपण सुद्धा जिवंत ठेवलंय. त्यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन कार्यशाळा घेऊन मराठी गझल शिकवली आणि हीच मराठी गझल साता समुद्राच्या पारही पोहोचवली. कुठल्याही कातर वेळेला भीमरावांची गझल ऐकावी आणि रसिकांनी अजून अजून हळवं व्हावं. आपल्या गझल गायकीनं रसिकांच्या मनावरती मानाचं स्थान असणारे भीमराव पांचाळे. भीमराव, खूप खूप स्वागत आहे आजच्या एबीपी माझाच्या मैफिलीमध्ये. कारवा आहे गझलचा, कारवा आहे गझलचा, जायचे आहे पुढे, कारवा आहे गझलचा, जायचे आहे पुढे. हे मराठी गझल वैभव न्यायचे आहे पुढे, न्यायचे आहे पुढे, न्यायचे आहे पुढे पुढे. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे. इतका मानाचा म्हणजे स्वर्गीय लता मंगेशकर पुरस्कार तुम्हाला मिळालाय. आणि म्हणजे सुरुवातीला जसं मला वाटतं ना की लताबाई हे एक वेगळं संगीतातलं म्हणजे विद्यापीठाच्याही पुढचं स्थान आहे. हो, विद्यापीठांचं विद्यापीठ. आणि लताबाईंनी गायलेल्या गाण्यांपैकी कुठलं तरी एखादं गाणं आपल्याला बरं गाता यावं इतकी सर्वसामान्य अपेक्षा कुठल्याही गायकाची असते. आणि त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याच्या नंतर कलाकार म्हणून काय वाटतंय? म्हणजे धन्य वाटलं, धन्य झाल्यासारखं झालं, कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. आणि माझ्या
54 वर्षांच्या वाटचालीचा शिला मिळणं, हम्म. त्याचं गोड फळ मिळणं आणि ते न मागता मिळणं, त्याच्या नोंदी ठेवल्याची एक जी कृतकृत्यता असते की आपल्या 54 वर्षांच्या वाटचालीची नोंद ठेवल्या गेली, तो जो आनंद होता. आणि त्याहीपेक्षा ज्यांच्या स्वरांनी आपल्या जगण्याचं भरणपोषण केलं, जे आपल्या सर्वकालिक असे सोबतीला स्वर आहेत, त्यांच्या नावाचा पुरस्कार मिळणं इतकं काय म्हणजे तो शब्द भारी वाटलं मला, खूप भारी वाटलं. आणि खूप आनंद, म्हणजे आनंद असा झाला की मला पत्नीला सांगताना सुद्धा असं डोळे भरून येत होते माझे की बघ आता असं असं झालं आहे. वा. एवढा आनंद झाला होता. वा. आणि मुख्य म्हणजे असंही वाटून गेलं की आपण गझलचे खलिफा सुरेश भट यांच्यामुळं गझलचं बोट, माझं बोट गझलच्या हाती दिलं त्यांनी आणि माझी ही वाटचाल झाली. तर हे सन्मान, हे पुरस्कार हे त्यांच्या वाट्याला यायला हवे होते. पण ठीक आहे, त्यांच्या वतीने स्वीकारतो ना आपण. त्यांनी गझल दिली म्हणूनच हे मिळतं ना आपल्याला, अगदी. असा एक तो भाव दाटून आला. आणि मग मी शांत झालो की नाही, ते आहेत, त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून हे चाललं आहे. आणि जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो. वा. त्यांनी मराठी साहित्याच्या मातीत, जमिनीत हे अमृताचं रोपटं लावलं गझलचं. अगदी. एवढा समृद्ध काव्यप्रकार त्यांनी रुजवला मराठी भाषेत आणि मराठी साहित्याचं दालन समृद्ध केलं. तर हे असं सगळं सगळ्या आठवणी अशा दाटून आल्या आणि खूप छान वाटलं मला त्या दिवशी. तुमची आणि लताबाईंची कधी भेट झाली? एकदा HMV मी गेलो होतो. माझं वेगळं रेकॉर्डिंग होतं, अगदी सुरुवातीचा काळ होता तो. म्हणजे मी म्हणेल की 82-83चा असेल. मी नुकताच मुंबईला आलो होतो आणि त्या दुसरं रेकॉर्डिंग आटपून निघत होत्या आणि मी फक्त असा जाऊन नमस्कार केला. मला नीट नमस्कारही करता नाही आला. बस ती ओझरती भेट म्हणून, बस तेवढीच. अगदी अगदी. त्यांना बघितलं आणि नमस्कार केला. अगदी अगदी. लताबाईंनी पण असंख्य गझला गायल्या, त्याच्यापैकी तुमची आवडती गझल कोणती? त्यांनी काय नाही गायलं, किती गाणी म्हणावीत, किती प्रकारची गाणी म्हणावीत, किती भाषांमध्ये म्हणावीत. आणि सुरेलपणाचा मापदंड, गाण्याची आवाजाची फेक, शब्दांमधील पॉजेस आणि म्हणायची पद्धत, काय म्हणजे सगळंच अभ्यासच आहे तो एक. बरोबर. म्हणजे जे शिकू इच्छितात, जे गाणं गाऊ इच्छितात खऱ्या अर्थाने, त्यांच्यासाठी तो एक अभ्यास आहे की त्या कसं गातात, शब्दाचा उच्चार कसा करतात. उर्दूचं त्यांचं उच्चारण किती साफसुथरं आणि सुंदर आहे, हे सगळं शिकण्यासारखं आहे. आणि खरं तर मी म्हटलं तसं जगण्याचं भरणपोषणच ज्या सुरांनी केलं ते अनेक जे दिग्गज गायक आहेत त्यांच्या लता मंगेशकर दीदी अग्रगण्य आहेत. त्यांची कोणती गझल तुम्हाला आठवते? इतकी गाणी त्यांची आवडीची आहेत माझ्या, इतकी आवडतात आणि इतकी मनात आणि सगळी मनाभोवती रुंजी घालत असतात. पण आता विचारल्याबरोबर मला जे आठवतं ते रस्म उल्फत को निभाए तो निभाए कैसे. पण त्यांची गाणी जी मला ऐकायलाच आवडतात, अशी म्हणून कधी बघितलेली म्हणजे माझ्या स्वभावाला काही म्हणतो, पण मला इतक्या लोकांची, इतक्या प्रकारची गाणी आवडतात. पण जे काही मी गायलो आहे ते मला वाटतं की ते माझं असावं. मी कुणाचं म्हणू नये, ते ऐकावं आवडीने, पण म्हणावं स्वतःच. मग मेहदी साहेबांची गझल असतील, रफी साहेबांची गाणी असतील, लता दीदीची गाणी असतील, आशा त्यांची असतील, वेगवेगळ्या संगीतकारांनी कंपोज केलेली वेगवेगळ्या तऱ्हेची गाणी. पण ही एक गझल आहे आणि तो गझलचा बाज मदन मोहन साहेबांच्या कंपोजिशनमधून आला आहे आणि लता दीदीने एवढं अप्रतिम गायलं आहे की मी गुणगुणत होते. आणि तसंच मी तुला गुणगुणत दाखवतो. ते मी गातो असं म्हणणारच नाही, गुणगुणतो. दर दार दर दर रस्मे उल्फत को निभाए तो निभाए कैसे, रस्मे उल्फत को निभाए तो निभाए कैसे, हर तरफ आग है दामन को बचाए कैसे,
रस पिऊन क्या बात आहे, क्या वा बात वा आहे. आहा. वा, क्या बात आहे. तृप्त व्हावं अशीच खरं तर ही सगळी गाणी आहेत आणि आपला कान तयार करतात, आपलं मन अजून कान आणि मन दोन्ही तयार करतात. दोन्ही तयार करतात. असं संवेदनशील बनवतात आपल्याला नसलो तरी. आहे की नाही? अगदी अगदी. दादा तुम्हाला पुरस्कार मिळालाय पण तो ना अनेक रसिकांना असं वाटतंय की तो आपल्यालाच मिळालेला आहे. हा अनेकांना असं वाटलेलं आहे म्हणजे ज्या क्षणी ते नाव घोषित झालं कदाचित हा पुरस्कार आता प्रदान केला गेला पण अनेक दिवस आधी आपल्याला हो, कळलं एक की महिना असा आधी. असा त्याची मिळणार आहे. त्याची यादी हां. तो एक मध्ये पोस्टपोन पण झाला होता. हां तर तेव्हा अनेक रसिकांना आपल्या गझल विश्वातल्या अनेकांना असंच वाटलं की अरे हा आपलाच पुरस्कार आहे आणि अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. काय वाटतं तुम्हाला हे जे नातं आहे ना एका कलाकाराचं आणि रसिकाचं हे प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला येत नाही. खरं सांगू का तुला म्हणजे माझी जी मनोभूमिका आहे माझं जे मन सांगतं किंवा मला पुरस्कार मला मिळाला आहे आणि इतक्या प्रतिक्रिया विविध प्रकारच्या प्रतिक्रिया आणि ते सांगतात की आम्हाला भरून आलं हे सांगताना. हे ऐकल्यावर डोळ्यात अश्रू आले आणि लिहिताना सुद्धा दाटून येत आहे की अतिव आनंद म्हणजे ते व्यक्त होण्याच्या ज्या ज्या पद्धती मी यावेळेस बघितल्या ना तर मला एक मनात असं वाटून गेलं किंवा एखादा सन्मान एखादा पुरस्कार मिळतो त्याची सार्थकता अजून काय असू शकते. सार्थकता म्हणतोय तो आनंद तर नंतर येईल पण त्याची सार्थकताच तिथे दडलेली आहे. बरोबर. आणि तसं जर असेल तर मग मी धन्य आहे आणि मी योग्य आहे असला तर थोडासा योग्य आहे त्या याच्यासाठी. ह्या प्रतिक्रियावरून आपल्याला असं वाटतं की नाही गझलचा सन्मान केला आणि लोक हे उशिरा मिळालं वगैरे ते उशीर पाशीर काही नसतो. जेव्हा वेळ यायची असते तेव्हा ते नोंद घेतल्या जातात आणि ते होतं घडतं ते. आपण काही अपेक्षेने काही मनात काही हे ठेवून हे मिळावं ते मिळावं इथे मोर्चे बांधून करावे तिथे कर असं काही न करता सन्मानाने मिळालं ना मग ते शिरोधारी आहे. आणि तो आनंद म्हणजे माझ्या आनंदापेक्षाही माझ्या रसिक चाहत्यांना मित्रांना गझल गणगोत जे आहे माझं महाराष्ट्राच्या बाहेर संपूर्ण भारत जगामध्ये इतक्या देशांमध्ये मी गेलो तर त्या सगळ्यांचा आनंद ती सार्थकता आहे त्या पुरस्काराची त्या सन्मानाची ती सार्थकता आहे असं मला वाटतं प्रामाणिकपणे वाटतं. हा सगळा प्रवास आम्हाला अगदी म्हणजे थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल कारण जसं आपण म्हणतो ना की ही जी गझल आहे मराठी गझल ही मराठी गझलचं विद्यापीठ आपण सुरेश भटांना असं म्हणूया की ज्यांनी ही गझल म्हणजे गझलेची बाराखडी लिहूनही मराठी कवी साहित्यिक म्हणजे जे कोणी लिहू पाहत होतं त्या सगळ्यांपर्यंत पोहोचवली आणि त्यांना लिहितं केलं. आणि तुम्ही त्यांच्या सोबत इतकी वर्ष होतात नंतर त्यांच्या गझल तुम्ही इतक्या कंपोज केल्या गायल्या आणि पुढे मग इलाही असतील मग संगीताताई असतील अशा असंख्य गझलकार होते. तर ही काय म्हणजे हा प्रवास कसा होता. मी एका अत्यंत लहान खेड्यातून शहरात आलो शिकायला म्हणजे 7वीत असेल मी. तेव्हा तोपर्यंत मला काहीही माहिती नव्हतं. आमच्यासाठी संगीत म्हणजे काय गावात रेडिओ नसल्यामुळं काही ऐकायला तेही मिळायचं नाही. तर ऐकायचं काय कानावर काय पडत होतं तर भजनं आईच्या सकाळी जात्यावरच्या ओव्या पंचक्रोशीतली ती क्षेत्रफळांचा गुणगान करणारी त्या कलाकृती लोकगीतं आणि वडिलांचा आवाज खूप चांगला भजनाची आवड म्हणून मी त्यांच्यासोबत त्यांच्या खांद्यावर बसून दुसऱ्या गावी भजनाला जाणे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आणि आईचा आवाज चांगला वडिलांचा आवाज चांगला म्हणून ती देणगी त्यांनी मलाही दिली. आणि अशा याच्यामध्ये तोपर्यंत एवढंच इथपर्यंत सीमित होतं. म्हणजे असं कोणी प्रत्यक्ष गायक वगैरे असं कोणीच काही पार्श्वभूमी नाही. तुला आश्चर्य वाटेल की शाळेतच जाणारा पहिला मी होतो आमच्या घरातला. गावातही फार नव्हते पण आमच्या घरात शाळेत जाणारा पहिला मी होतो. आणि अशा प्रकारे शहरात आल्यावर अमरावतीला आल्यावर एक मोठं असं खुलजा सिमसिम सारखं सगळं सांस्कृतिक दालन उघडं झालं. मग तिथे मोठ्या मोठ्या मैफिली व्हायच्या संगीताचे जलसे व्हायचे उरसात कवाल्या व्हायच्या संगीताचे कार्यक्रम व्हायचे गझलच्या मैफिली व्हायच्या मुशायरे व्हायचे. हे सगळं मी अध्याशासारखं ऐकायचो. म्हणजे खरं तर माझं काही ते आकलन होईल 7वी 8वी 9वी 10वी
त्याच्यानंतर मी अकोल्याला आलो. बरोबर. तोपर्यंत म्हणजे हे गझल हा जो अतिशय ताकदीचा साहित्य प्रकार, काव्यप्रकार आणि त्याची डेप्थ तेही समजण्याचं माझं वय मला वाटत नव्हतं मला असं, म्हणजे किंवा नव्हतंच. पण माझ्या अंतर्मनामध्ये ते कुठून ती जागृती आली, ती रिसेप्शन, ते सगळं रिसीव्ह करण्याची क्षमता कुठून आली मला कळत नाही. पण मला तेव्हाही ते त्या तीव्रतेने आवडायचं. मग मी कुठे काही ऐकायला मिळालं तिथे जायचो. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये कार्यकलापात म्हणजे शास्त्रीय संगीत शिकत होतो. पण तेव्हा सुरेश भट अमरावतीचे म्हणून भेट सुरेश भटांची झाली. आणि मग मराठी गझल पहिल्यांदा माझ्या आयुष्यात मी त्यांच्या तोंडून ऐकली. आणि तिथे माझ्या आयुष्यामध्ये गझलचा सूत्रपात तिथे झाला. 9वी-10वीत असेल मी तेव्हा. आणि त्यांची ती पहिली गझल ऐकली मी. तीच माझ्या आयुष्यातली पहिली गझल आहे. कोणती? अर्थात. अनेकदा ऐकवतो, पण आता काय करू, ती पहिली आहे ना, तर मग सांगावीच लागते ना, ही पहिली आहे माझ्या आयुष्यातली पहिली पहिलं रचना. प्रेम विसरता येत नाही ना, तसं आणि ती पहिली गझल तर तुम्हाला बरोबर, ते सांगावीच पहिलं लागणार प्रेमच आहे. आहे. आणि मग मी असं म्हणतो की आयुष्यात मी काय करावं हे मी ठरवलंच नाही, ते गझलने ठरवलं. वा वा मग तो प्रवास असा आहे, आणि ती जर त्या प्रवासाची सुरुवात असेल वा. तर मग ती सांगितली पाहिजे ना मी. अगदी. मग अनेक वेळा सांगून झालं तरी पण ती सांगितली पाहिजे. ते रिपिटेशन होईल, ते पुनरावृत्ती होईल, पण सांगतो. आणि ती गझलही तेवढी तगडी आहे. काय शब्द आहेत पहा. जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. बापरे. वा. आता म्हणजे आत्ता थरकाप होतो माझं, म्हणजे त्याचे शेर ऐकून. ते शेर असे रिलेट होतात आणि मनात भिनतात. आ आ आ जगत मी आलो असा की, जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही. एकदा 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 तुटलो असा की, तुटलो असा एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. वा. शेर ऐकवलं म्हणजे शेर याला वा म्हणावं की काय दाद द्यावी, आहा असं म्हणावं की असायचं. वा म्हणावं. वा म्हणावं. अगदी असं आहे. अगदी. संभ्रमात असतो आपण. एक शेर ऐक. वाटले मज गुणगुणावे, वाटले मज गुणगुणावे, ओठ पण झाले तिराईत. आहा. वाटले मज गुणगुणावे, आ वाटले मज गुणगुणावे गुणगुणावे, ओठ पण झाले तिराईत. सुचत गेली रोज गीते, सुचत गेल्या रोज गझला. मूळ सुचत गेली रोज गीतेच आहे, पण मी आपण त्याला गझल आठवतो त्याच्यामध्ये. सुचत गेली रोज गीते, मी मला सुचलोच नाही. एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही. अशी क्या बात काय आहे. बोलू? मस्त 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 कमाल. आणि त्यावेळेस ती ऐकलेली गझल, ते सगळे त्यांना ऐकायला जमायचे त्या चौकामध्ये. मी आपला तिथे उभा असायचो. आणि मग कालांतराने लवकर त्यांची माझी भेटही झाली. आवाज चांगला म्हणून गाणं शिक वगैरे असं सगळं झालं. पण मला काय माहीत की मी या माणसाच्या इतक्या जवळ जाईन. त्यांचं रागावणं मला तर मी तर म्हणतो ना, अनुभवलं तुम्ही त्यांचं अरे रागवणं? भयंकर रागवायचे, अच्छा. म्हणजे चिडायचे. का तो सर घेतला, कसा काय घेतला, तिथं सूट होतो का तो सर. म्हणजे आता एक गझल मी कंपोज केली होती त्यांची, ऐकू का ती? इर्षाद. कारण का
की ते म्हणजे मी केलं ते खूप चांगलं होतं आणि त्यांचं सजेशन होतं त्या रागाच्या निवडीसाठी आणि त्या शब्दातील पॉजेससाठी आणि त्याच्यात मी जे सांगीतिक गमती केल्या होत्या म्हणजे झाल्या त्या त्याच्यासाठी तो एक वस्तुपाठ होता आणि त्याची ती त्यांनी दिलेली स्वीकृती होती की बढिया अच्छा आहे. तर ती गझल होती मारवा राग होता तो आणि मला आठवते मी कुठेतरी अलिबागला गेलो होतो आणि त्या सासवण्याच्या समुद्राच्या काठी मी एकटाच होतो त्यावेळेस मी की जाऊन फिरून येतो वगैरे आणि मला ती कातरवेळ सूर्य अस्ताला जातानाची कातरवेळ आणि त्यावेळेस माझ्या डोक्यात ही गझल होतीच कंपोज करायची आणि तो मारवा आणि ती गझल आणि ते शब्द आणि त्याची ती कातरता आणि त्याची ती आहा हा असं म्हणजे तनामनामध्ये ती भिनून गेली होती ती शब्दकळा त्या आणि मग ती चाल राहिले रे अजून राहिले रे अजून श्वास किती राहिले रे अजून श्वास किती किती जीवनाही जीवनाची साक्ष काढली आहे बघ तिथे जीवनाही तुझी मिजास किती राहिले रे अजून श्वास किती राहिले रे. मग ते मला म्हणायचे तू मारवा गातोस मारवात चाल आहे ह्या रागाचा महत्त्वाचा स्वर कुठला आहे म्हणजे वादी संवादी असतात त्या रागामध्ये म्हटलं रिषभ धैवत वादी संवादी आणि माझ्या ह्या रचनेमधला महत्त्वाचा शब्द काय वाटतो तुला कुठला वाटतो तर म्हटलं तुम्ही जे संबोधन केलं आहे जीवन राहिले रे अजून श्वास किती तो रे हा जो तुम्ही वापर अरे काय राहिलं रे हे काय लावलं हे वगैरे हा जो तो रेचं संबोधन आहे ना किती श्वास राहिले माझ्या अजून सांग तरी अरे सांग हे जे हा जाब विचारतं काकुळतीने विचारतं बरोबर जगू किती श्वास शिल्लक आहेत माझ्यात तो जो रे आहे ना म्हटलं तो महत्त्वाचा मग त्याची सांगड तू कशी घालशील तुझ्या सांगीतिक परिमाणाशी त्या रागाच्या वादी समाधीशी आणि मी तेव्हा केलं होतं आणि मी त्यांना ऐकवलं आणि मग इतके खुश झाले राहिले रे अजून श्वास किती आणि मग रागाचं नोटेशन धनी द म धनी द सानी रे स ग म धा म ग रे नि द धनी द सानी रे म धनी द सानी रे राहिले रे म्हणजे रागामध्ये येणारा स्वर रे आणि तिथला तो की शब्द रे याची जी सांगड होती ना वाह 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 क्या बात आहे. क्वचितच तारीफ करायची ना माझी अरे बाबा क्या बात आहे. पण क्वचित तारीफ करणाऱ्या माणसाकडूनच ती तारीफ ऐकण्यात मजा आहे ना. बराच काळ त्यांचा म्हणे असं म्हणजे काय करू नये गाताना काय करू नये ते मला म्हणायचे की तुम्ही कशाला आमच्या गझलमध्ये पाहिजे कशाला रे तुम्ही गाणारे लोक हां कारण त्यांचं सादरीकरण फार वेगळ्या पद्धतीचं होतं आणि आम्ही त्यांचं म्हणणंच होतं की आम्ही जेव्हा मंचावरून आमची गझल सादर करतो तेव्हा दाद मिळतेच की नाही ती कमी असते का नाही अतिशय तीव्रतेने आणि उचंबळून असते ना ती दाद पण अरे आम्ही फक्त आमचं जे काही सादरीकरण आहे ते मंचीय सादरीकरण आहे तुमचं सांगीतिक सादरीकरण आहे आणि तुमच्यापाशी आमच्याकडे फक्त शब्द आहेत तुमच्याकडे शब्दाबरोबर 7 आणि 5 12 सूर आहेत बरोबर त्याचा सपोर्ट करा त्याची पाठराखण करणारा स्वर आहे तुमच्याकडे अजून उंचीवर घेऊन जा. तर मग तुम्ही एका थाळीमध्ये आमचे शब्द स्वरांनी सजवून रसिकांपर्यंत न्या आणि मग जी बहार येईल आणि ते तू करायचा प्रयत्न करतोय मग ते सजेशन द्यायचे आणि काय काय सांगायचे कुठे शब्द कसा तोडायचा हे सांगायचे अशा पद्धतीने माझं ते एक प्रकारे शिक्षण केलं त्यांनी सांगीतिक शिक्षण आणि गझल कशी गावी तर माझं एक आशयप्रधान गायकी आहे हे तर ठरलं होतं की मी आशयप्रधान गायकी गातोय याचा अर्थ हा की मी आशयाला महत्त्व दिलं पाहिजे गाताना बरोबर जर गझलचं सादरीकरण गझलचा शेर त्याला जर असं म्हणत असतील की गागर में सागर
हे हृदयचे ते हृदय. हां, जर असं जर असेल की आशयाचा समुद्र साठवण्याची क्षमता 2 ओळीच्या एका शेरामध्ये असते, असं जर त्याच्याबद्दल म्हटलं जात असेल, तो दाटेला घागरीमध्ये दाटलेला समुद्र रसिकांसाठी मोकळा करायचा, तर मी काहीतरी केलं पाहिजे ना. बरोबर. मी गाणं गाऊन नाही चालत. मी 8-9 वर्ष गाणं शिकलो असेल. किराणा घराण्याची गायकी आहे, पतियाळा घराण्याची गायकी आहे, मी आत्मसात केली असेल माझ्या कुवतीप्रमाणे. पण म्हणून काय मी ताना, माझं नोटेशन हे महत्त्वाचं नाही. आशयाला जे पोषक होईल, शब्दातील अर्थाला जे पोषक होईल तेच स्वरांचं संयोजन असलं पाहिजे. तिथे तुमच्या रागदारीचा आणि तुमच्या आलापांचा भडीमार झाला तर तो अर्थ लोप पावेल. मग काय फायदा. म्हणून आशयाला प्रधान माना, तुमच्या गायकीला दुसऱ्या दर्जावर ठेवा. जर तसं करू शकत असाल तर तुम्ही चांगले गझल गाय. म्हणजे तुमच्या रसिकाला आशयाच्या अवतीभोवती रेंगाळत ठेवायचं, त्याची उत्सुकता ताणून द्यायची की दुसऱ्या ओळी 2च ओळीचा शेर आहे ना, गाठ, निर्गाठ आणि उकल, आणि दुसऱ्या शेराच्या दुसऱ्या ओळीमध्ये त्याची उकल आहे, तिथे त्याची दाद अवलंबून आहे. मग तो शब्द तुम्ही कसा टाकता, तो काफिया, त्याची उत्सुकता तुम्ही कशी ताणून धरता, त्याचं ते तंत्र आहे. ते जर केलं तर तुम्ही गझल गाय. म्हणून आता बघ की लावणी भावगीतासारखी गातो का आपण? नाही. भावगीत अभंगासारखा गातो का? नाही. म्हणजे प्रत्येक गायकीचा आपला एक स्वभाव आहे, बरोबर. त्याचं एक वैशिष्ट्य आहे, आणि त्या वैशिष्ट्यांसकट ती पेशकश असेल, ते पेश केलं गेलं तर मग ते त्याला असं वाटतं हां यही होणं चाहिए, असंच असलं पाहिजे होतं, आणि हे यांनी केलं बरोबर आहे. तर तसं जर तुम्ही करत असाल, ते काही आकाशातून पडलेली गायकी नाही आहे. म्हणजे शब्दातील अर्थाला स्वरांची ट्रीटमेंट आहे ती. बरोबर. तसं केलं की झाले तुम्ही गझल गाय. काही वेगळं करावं लागत नाही. तो विचार महत्त्वाचा आहे मात्र. बरोबर. तेवढं केलं की झालं. अनेक प्रयोग गझलेमध्ये झाले. म्हणजे गझल ही मराठीत येणं हाच एक खरं तर खूप मोठा प्रयोग होता. आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं म्हणालात की गायनामधून वेगवेगळे प्रयोग आणि लिखाणामधून अनेक प्रयोग झाले. बरोबर. तर मला इलाही खूप आठवतात या प्रयोगांसाठी. तर ते तुमचं नेमकं नातं कसं होतं, आणि त्यांचा जो आहे की उर्दू किंवा हिंदीतल्या पहिली ओळ आणि दुसरा मिसरा काहीतरी मराठीतला, तर तो भन्नाटच प्रयोग आहे आणि तो म्हणजे लक्षातच राहील आणि सगळ्यांना पाठ असेल ती गझल, असा आहे तो एक ऐतिहासिक प्रयोग आहे ना तो. म्हणजे असं जो 1200 वर्षानंतर आपल्या मराठीत झाला, तो इलाहींनी केला. क्या बात आहे. तो प्रयोग झाला होता अमीर खुसरोच्या काळामध्ये. त्या काळामध्ये तो प्रयोग झाला की तो म्हणायचा की फारसी माझी मातृभाषा आहे, माझी आई आहे ती, मेरी मादरी जुबान फारसी आहे. पण मी ज्या भाषेत जिथे जन्मलो तिथली भाषा खडी हिंदी आहे. ही आई असेल तर ही मावशी आहे माझी. तर मग मी 2 भाषांना, ह्या 2 भाषा भगिनी आहेत, यांना एका सूत्रामध्ये का मी एकत्र करू नये असं त्याच्या मनाने घेतलं. आणि मग त्याने तो प्रयोग केला त्या काळात की जेहाले मस्किन मकुन तगाफुल, पहिली ओळ फारसी भाषेत, दराय नैना बनाय बदिया, नताब हिजरा नदार मैजा फारसी, न का हेले ओ लगाय छतिया हिंदी. असं बघ 2 भाषांचं व्याकरण वेगळं, त्याची क्रियापदं वेगळी आहे, त्याची रदीफ काफिया वेगळे, त्याचं काय सगळंच वेगळं, आणि तरीही बेमालूमपणे त्या एकत्र येत असतील तर भाषा भगिनीच आहेत की नाही. म्हणून आम्ही पण म्हणतो की लिपट जाता हूँ माँ से और मौसी मुस्कुराती है, गझल मराठी में कहता हूँ उर्दू खुश हो जाती है. असं ते सूत्र आहे. मग हा प्रयोग जेव्हा झाला तेव्हा इलाहीपेक्षा जास्त आनंद मला झाला की म्हटलं किती वर्षानंतर किती अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या मराठी भाषेत हा प्रयोग झाला, आणि मी त्याला कंपोज केला ताबडतोब. त्याच्याबरोबरच इतरही शायर इलाहीच्या बरोबर येऊन अशा प्रकारचं लिहू लागले. त्याचे 1-2 शेर आणि इलाहीचा एक शेर, असं मी ते प्रयोग, खरोखर तो प्रयोगच आहे आणि खूप ऐतिहासिक प्रयोग आहे. ए सनम, पहिला मिसरा उर्दूमध्ये आणि दुसरा मिसरा ओळ मराठीमध्ये. है सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे, इलाहीने लिहिलं. मग दीपक अंगेवार आमचा लिहितो, है अंधेरी रात फिर भी, है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर,
रोशनी की बात कर. असेल ना अंधेरी रात्र, मग काय अंधाराबद्दलच बोलायचं. है अंधेरी रात फिर भी रोशनी की बात कर. लावण्या तू दीप येथे काळजाची वात कर. आहा. वा वा. पुढे म्हणतो रास्ते में लोकांची सवय जाते. रास्ते में लोग कांटे गर बिछाते हैं यहाँ. फूल ही उधळेल कोणी चालण्या सुरुवात कर. वा. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. आता साज हा काफी आला, तर त्याच्यामध्ये मराठीमध्ये दुसरा यमकाचा शब्द आला पाहिजे. विचार करून डोकं शिणतो, अरे यमक मिळाली कशी अशी. किती किती प्रगल्भता असेल, किती तयारी असेल, काय प्रतिभा असेल. ऐ सनम आँखों को मेरी खूबसूरत साज दे. येऊनी स्वप्नात माझ्या, येऊनी स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे. है सनम आँखों को मेरी खूबसूरत साजिद. वा. क्या बात. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि अशा प्रयोगांनी काय होतं, त्याचा एक फायदा माझ्या दृष्टीने सांगतो की मी 3 तास 4 तास क्वचित काळी 6-6 ताससुद्धा गायलो आहे ॲट अ स्ट्रेच. म्हणजे सलग मैफिलीत, की आमची फरमाईश पूर्ण होती यावेळेस तुम्ही 6 तास मैफिली करा. वा. म्हणजे उदाहरण कसं झालं की षष्ठाब्दीपूर्ती माझी केली आहे रवींद्र नाट्य मंदिरात. सो सगळ्या आमच्या फरमाईशी पूर्ण होते, तर 6 तास गा, षष्ठाब्दी आहे ना, 6 तास गा. तर म्हटलं ठीक आहे गातो, पण मग 2 मध्यंतर करा. आणि एवढे आलेले रसिक आहेत, इतक्याच तास थांबतील तर त्यांना जेवण द्या, ह्या अटीवर मी 6 तास 6 गातो. तास गातो. आणि केलं आयोजकांनी. आणि त्यावेळेस तो प्रयोग आठवला. आणि मग माझ्या मनात विचार की एकटा माणूस जेव्हा इतक्या तास आपल्या रसिकांसमोर गात असतो, तेव्हा ते तोचतोपणा याची शक्यता, थोडं रेटाळ वाटतं की काय बरोबर. अशी शक्यता, अशी शंका, किंवा तोचतोपणा टाळण्यासाठी, मोनोटोनी टाळण्यासाठी आपण काय करावं. आपण सतत काहीतरी केलं पाहिजे. मग ताल वेगवेगळे आणले पाहिजेत, राग वेगवेगळे आणले पाहिजेत, सुरावटी वेगवेगळ्या आणल्या पाहिजेत, म्हणजे जेणेकरून तोचतोपणा गेला पाहिजे प्रस्तुतीकरणातला. हे माझे आधीपासूनचे प्रयत्न होते. तर असं करत करत असे प्रयोग आले, तर मग तर क्या बात आहे, घवाड मिळाल्यासारखं. आणि मी ह्या शोधात होतो, आणि हा फायदा मला झाला की अशा प्रयोगांमुळं तोचतोपणा टाळण्यासाठी मदत झाली मला, म्हणून मी ते केलं. तो एक कारण. वा वा. खरं तर ना दादा, की आपण जेव्हा पुढे पुढे जात असतो किंवा एखाद्या यशाच्या उंचीवर असतो किंवा आपल्याला सन्मान मिळतात, पुरस्कार मिळतात, आपलं कौतुक होतं, तर या सगळ्या वेळेला ना म्हणजे जसं म्हणतात ना की यशाला अनेक बाप असतात, पण अपयशाच्या वेळेला आपल्यासोबत कोणीच नसतं. किंवा हा प्रवास जेव्हा सुरू झाला असेल किंवा मग काहीतरी खडतर सगळ्या गोष्टी असू शकतील, कारण कलाकाराला आपलं रोजची व्यवधानं सोडून काहीतरी करणं हे कुणालाही कठीणच आहे तितकं. तर असे अनुभव कधी गाठीशी आले? नाही, सुरुवातीचा काळ आम्ही आमच्या ह्याच्यात म्हणतो की आमचा टाचा घासण्याचा काळ होता तो. म्हणजे रसिक नव्हते, नवीन प्रकार होता, नावावरच ठेवली जायची की याला शास्त्रीय गाणं गाता येतं, ख्याल ठुमरी गाता येते, नाट्यगीते गातो, भजनं तर आहेतच, पण सगळं जे गेय प्रकार आहेत ते सगळे हाताळतो, चांगले गातो. आणि ते मळलेली वाट आहे ती, ज्याच्यामुळं पैसाही मिळू शकतो, कार्यक्रमही मिळू शकतात. आणि इथे काहीच नाही, ह्या वाटेवर, न मळलेल्या वाटेवर काहीच नाही तसं. माधव जुलेनांनी त्या मातीत ती जमीन तयार केली आणि भटांनी त्यात रोपटं लावलं, ते त्याचा महावृक्ष झाला, हे नंतरचं चित्र आहे. बरोबर. पण आम्ही जेव्हा गायला लागलो तेव्हा भट एकटे प्रयत्नशील होते. काय काय प्रयत्न केले नाही त्यांनी. गझल कवींनी लिहितं व्हावं, गझलकडे वळावं, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी ते सुरू केलं. पण त्या काळामध्ये की बरं याची परिस्थिती पण नाही असं सगळं करायची, प्रयोगात्मक काहीतरी करायची. तर मग असं मला कानी यायचं की अर्थात मी ते समजतो की माझ्यावरच्या प्रेमापोटीच ते बोलत होते. त्यांनी माझी काळजी वाटत होती की याला भिकेचे डोहायला लागले असं ऐकायला मिळायचं. पण मला जे खूप आवडतं, मनापासून आवडतं, आत्यंतिक माझा रस ज्याच्यामध्ये आहे तेच करणार ना मी.
बरोबर. बाकीच्या विवंचना मी का करू, ते ते होईल ते होईल, पण माझ्या जे आवडीचं आहे ते मी निवडलं, त्या मार्गावरून चालत राहिलो. म्हणून तुम्ही माझं, मी नाही गझलचं बोट धरून चाललो, गझलनी माझं बोट धरलं आणि मला सगळं जग दाखवलं, मला हे गझल गणगोत मिळवून दिलं आणि त्याच्यामुळे मी खुश आहे. आणि आले असतील. आणि यामिनी तुला सांगतो की मला माझ्या स्वभावाचा एक भाग म्हण किंवा काही म्हण, की आता आमच्या लहानपणी आम्हाला सगळंच करावं लागायचं, जीवनयापनासाठी जे जे काही करावं लागतं. आता मी हे पण बघितलं की गावातले सगळेच तर करतात. बरोबर. मग आम्हाला निंदायला जाणे, कापूस वेचायला जाणे, गुरं राखायला जाणे, वर सगळंच विटांच्या भट्टींवर काम करणे. आता सगळंच आम्ही आमचं रडगाणं गातो, आम्ही काय भोगलं, आम्ही आमच्या वाट्याला काय दुःख आलं. हे रडगाणं गाण्याचा अधिकार काय? कष्ट कोणाला चुकले नाही आणि कष्टाशिवाय काही मिळू पण नाही खरं तर. हे सगळं आलं तर ते रडगाणं कधी गायचं नाही आणि आपण त्याला ऊर्जा समजायचं की हेही दिवस आपल्या आयुष्यात येऊन गेले, त्याला ऊर्जा मानायचं आणि मग ती शक्ती देतं आपल्याला, असा प्रकार. पण त्या गोष्टी सुरुवातीला आल्या, पण नंतर ते करत गेलो आणि असा रास्ता हमवार होता गया, असं सारखं ते रस्ता बनत गेला आणि मी चालत गेलो त्याच्यावर. अगदी म्हणजे तुम्ही आता जे म्हणालात ना की गझलेने बोट धरलं, तर शांताबाईंची एकदा मुलाखत सुरू होती आणि तेव्हा त्यांना विचारलं होतं की कवितेनं तुम्हाला इतकं सगळं मिळवून दिलंय, म्हणजे मानसन्मान दिले आहेत, प्रतिष्ठा दिली आहे, सगळं सगळं दिलं आहे, तर कवितेनं तुम्हाला इतकं सगळं दिलं, तुम्हाला इतकं मोठं केलं, तर तुम्ही कवितेला काय दिलंत? तर तेव्हा शांताबाई म्हणाल्या की कवितेनं मला सगळं दिलं, म्हणजे सन्मान दिले, प्रतिष्ठा दिली, सगळं दिलं, पण मी कवितेला माझं अख्खं आयुष्य दिलंय. हे उत्तर होतं शांताबाईंचं. त्यामुळे मला असं वाटतं की ही वाट काही सोपी नसते, खूप त्याचा रियाज आणि ते ओव्हरऑल म्हणजे सगळीच गोष्ट जर आपण बघितली ना तर ती खूप कण कण जमवून आपण तो एक पर्वत आपलं सगळं ते समर्पण असतं आणि ते समर्पण वायाच जात नाही कधी. ते तुम्हाला इतकं परतफेड त्याची अशी असते ना की घेशील गीती वगैरे असं असते ते सगळं. अगदी. ही सगळी वाटचाल तर आतापर्यंतची आहे, म्हणजे 54 वर्ष तुम्ही जरी ही आकडेवारी सांगताय तरी सुद्धा त्याच्या आधीपासून काही ना काहीतरी सुरू असेलच तुमचे छोटे मोठे प्रयोग. पण आता मग इथून पुढे काहीतरी मोठं उभारावं किंवा काहीतरी अजून ही जी गझल गायकीची परंपरा आपण म्हणूयात किंवा याचं शिक्षण किंवा अजून प्रचार प्रसार व्हावा, यासाठी असं काही गुरुकुल या सगळ्या संदर्भात काही आहे तुमच्या डोक्यात? आता 10 संमेलनं अखिल भारतीय स्तरावरची घेतली, जवळजवळ 150 कार्यशाळा घेतल्या. गझलचं लेखन जे आहे त्याचा आकृतीबंध आहे तो सोपा व्हावा आणि कार्यशाळांमध्ये शिबिरांमध्ये आता गझल संवाद कार्यक्रम सुरू केले, छोटेखानी एका दिवसाचे, त्याच्यातही आणि संमेलनातही. तर माझं म्हणणं असं आहे की मी स्वतःकडे काही फार मोठेपणा घ्यायची गरज नाही आणि किंवा मी मोठा तिस्मार्क आहे हे समजायची गरज नाही. आपण एक कण आहोत ह्या सगळ्या सृष्टीतल्या त्या कलाक्षेत्रातला. काही फार त्याचं मोठेपणा घ्यायची गरजच नाही मुळात. आणि अशा ह्याच्यामध्ये आपण जो कला प्रकार ज्याचे आपण पाईक आहोत तो निवडला असेल तर तो निवडला, पण त्याच्या सगळ्या संगोपनासाठी त्याला पुढे नेण्यासाठी मी गझल गातो, भीमराव काय चांगली गझल गातो वगैरे वगैरे काम करतो, गझल पुढे कला जात असते. कलावंत येतात जातात, बरोबर, जगतात मरतात, पण कला जिवंत असते ना, कलाच असते. मग तिच्या पुढे जाण्यासाठी आपण एकटं पुढे पडणार. म्हणजे भीमराव पांचाळ एकटा पुढं पडणारच नाही आणि भीमराव पांचाळ मी एकुलता एक आहे वगैरे याची फुशारकी मारायची गरज नाही. माझ्यासारखे अनेक जर गाते झाले तर गझल पुढे येईल. म्हणजे मंचीय प्रस्तुतीकरणापेक्षा स्टेजवर गाऊन गायकांच्या मार्फत गझल जास्त चांगल्या प्रकारे पोहोचेल तर तिला पोषक वातावरण निर्माण होईल आणि ती अधिक तिचा विकास होईल, प्रचार प्रसार होईल. याच्यासाठी मी प्रत्येक संमेलनामध्ये 20, 25, 30, 40 असे शोधून गझल गाऊ इच्छिणारे गाणारे यांना जमा करतो, त्यांना गझल निवडून देतो, बसवून देतो आणि त्यांना हे पण सांगतो की गझल ती तुम्ही गायली पाहिजे. मी तर कॉपी करूच देणार नाही तुम्हाला, माझी कॉपी करा. नाही तर मी नसती का केली, माझ्यापेक्षा दिग्गज गायकांची मी नसती का कॉपी केली. मला वाटत होतं की जे काही नाव व्हायचं ते माझं झालं पाहिजे, कॉपी नको व्हायला मी कोणाची. तसंच तुम्ही करा की तुम्ही तुमचं करा, त्याच्यासाठी जे काही मदत लागते ती मी करायला तयार आहे. असं सगळं करून पण लिहिण्याच्या
त्या एका पातळीवर खूप आशादायक चित्र आहे. म्हणजे तिथे भटांच्या काळामध्ये काफला संग्रह आला तेव्हा 60-65 गझलकार प्रातिनिधिक संग्रहामध्ये होते. आज ती संख्या 800च्या वर आहे आणि गुणात्मक संख्या आहे. तर अशा वेळेस ते आशादायक चित्र असताना गझल गायकीच्या याच्यामध्ये मात्र दुष्काळ आहे बरोबर. आणि प्रयत्न करूनही दुष्काळ आहे. काही गायक आहेत, काही प्रयत्न करतात, काही गात आहेत, काही मैफिली करतायत, पण फ्रंट लाईनला मी एकटाच असून चालणार नाही. खूप लोक पाहिजेत तर ही विधा पुढे जाईल गायकीच्या माध्यमातून. त्याचे माझे प्रयत्न सुरू आहेत. माझं स्वप्न एक होतं की गझलचं गुरुकुल असावं आणि मी नोकरी सोडावी. नोकरी मी 22 वर्षापासून सोडली. माझे गुरुकुलाचे प्रयत्नही सुरू आहेत, अजूनही चालू आहेत, अजूनही मी हारलेलो नाही. आणि आता मला असं वाटतं की आता 75 आली माझी, आता 75 वर्षात होईल मी. किती वेळ गायचं, आपण थांबलं पाहिजे, आपण आता हळूहळू आवडतं घेतलं पाहिजे आपलं. आणि पण तुम्ही जेव्हा थांबलं पाहिजे म्हणता ना तेव्हा मला त्या आबेद शेखचा तो शेर आठवतो. कारण ध्येय म्हणजे हो, आपण फक्त बरोबर आहे, अगदी योग्य आठवलं तुला. थांबण्यासाठी हे करतो. अरे बापरे. उद्देश पावलांचा, उद्देश पावलांचा. महागाव तालुका, यवतमाळ जिल्हा, तिथला एक साधा पोरगा आबेद शेख, त्यांनी लिहिलेली गझल काय एक वेगळाच आयाम देऊन गेला हो त्या विचाराला, त्या विचारसरणीला, त्या रूढ मतप्रणालीला एक वेगळाच अँगल देऊन गेला तो. तो म्हणतो उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, उद्देश पावलांचा. खरं हेच आहे की नाही. सगळी खटाटोप कशासाठी असते, मंजिल पाने के लिए. पण एखादा जर म्हणत असेल सरफिरा की मंजिल बिंजिल कुछ होती नहीं, सब झूठ है, तर किती पंचायत आहे ना. उद्देश पावलांचा जाणे पुढेच जाणे, हे ध्येय काय आहे, हे ध्येय काय आहे, काय आहे, काय आहे, हे ध्येय काय आहे, थांबायचे बहाणे, उद्देश पावल. क्या बात. त्यामुळे मला ही योग्य आठवण झाली आहे. कारण गुरुकुल उभं राहीलच. खूप खूप शुभेच्छा आहेत आणि आमची सगळ्यांची साथ असेलच त्याला. पण ते ध्येय नसू शकतं अजून, कारण आपल्याला पुढे पुढे जायचंच आहे. कारण हा बहाणा चालणार नाही. मला जे इतक्या वर्षांच्या मेहनतीने, इतक्या वर्षाच्या रियाजाने आणि कलेने मला जे दिलंय ती मी आता इतरांना द्यावं आणि माझ्या घरी बोलवून बोलवून द्यावं. ज्यांना करू इच्छितात, जे खरोखर मनापासून करू इच्छितात, त्यांना देणं हे माझं कर्तव्य आहे आणि ते मी देणार आहेत. अगदी. आपण आता थोड्या शेवटाकडे वळतोय. मला जाणून घ्यायला आवडेल की इतक्यात काही नवीन ताजी ताजी चाल सुचली आहे का, तर ती नक्की ऐकायला आवडेल. नवीन ताजी पण कच्ची अशी गझल. वाडा देवगड तिथली गझलकार आहे माधुरी, तिचे शब्द आहेत. मला विशेष काय भावलं तुला सांगतो की संवाद आहे तो. मी तुला काहीतरी सांगतोय जणू काही, आणि असं संवादी लिहिणं क्वचित घडतं. बरोबर. की अरे मी तुला बोलतो ना, तसं झालं की नाही बघ. म्हणजे हे जे जणू काही बोलतो आपण एकमेकाशी, असं असं काव्यात येणं आणि तेही गझलमधल्या 2च ओळीच्या शेरामध्ये येणं, हे मला विशेष भावलं आणि म्हणून ते कंपोज करायला घेतलं. पण तो संवाद येता 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 हळूहळूच आला. येता येईना तो. खूप कष्ट केले मी त्यासाठी, म्हणजे पछाडलो मी त्याने. तुझे अंदाज चुकल्याचा, तुझे अंदाज चुकल्याचा, तुला अंदाज आला ना, वा. आला ना, आला ना, तुला अंदाज आला ना, तुझे अंदाज चुकल्याचा, तुला अंदाज आला ना, तुझे कोणीच नसल्याचा, तुझे कोणीच नसल्याचा, तुला अंदाज आला ना, तुझे अंदाज चुकल्याचा, तुला अंदाज आला ना, आला ना. एक शेर बघ. वा. तिची ना सावली दिसली,
ना सावली दिसली तिची ना सावली दिसली तिचे ना वाजले पैंजण वा. तिची ना सावली दिसली तिचे ना वाजले पैंजण ना सावली दिसली ना वाजले पैंजण तिची ना सावली दिसली तिचे ना वाजले पैंजण तिने तिने रस्ता बदलल्याचा तुला अंदाज आला ना तुला अंदाज आला ना तुझे कोणीच नसल्याचा तुला अंदाज आला ना तुझे अंदाज चुकल्याचा तुला अंदाज आला ना आला ना आला ना आला ना आला ना. वा 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 वा. क्या बात आहे, क्या बात आहे. भारी. जमली का? मस्त, खूपच मस्त. क्या बात आहे. म्हणजे आजच्या या मैफिलीमध्ये खूप जाणूनही घेता आलं. एकूणच गझल, तुम्ही म्हणालात तसं गझल गणगोत, जी वाटचाल जशी सुरू झाली होती ती, गझल गायकी किती महत्त्वाची आणि काय काय म्हणजे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे अगदी शेवटचे 2 छोटे छोटे प्रश्न आहेत. पहिलं म्हणजे मला हे विचारायचं की हा पुरस्कार वगैरे आपण आता पाहतो आहोत, पण जिवंतपणी माणसावरती वेगवेगळ्या विद्यापीठांमध्ये PhD होणं ही किती मोठी गोष्ट आहे. कसं वाटतं हे सगळं? माझ्या जीवनपणी माझ्यावर PhD होते हेच मला एकदम भारी वाटत होतं तेव्हा. आणि म्हटलं होते करतोय कोणी, मी आधी नाही म्हटलं माझं आयुष्य काय, खेड्यातून माणसाचं आयुष्य काय असणार, त्याचे कार्यकलाप काय असणार, गाणं शिकतो हे काही फार मोठं नवलाचं थोडी आहे, त्याच्यावर PhD. म्हटलं गळ्या बघ बा तुझी फसगत झाली तर. मग पहिल्यांदा नागपूर विद्यापीठात झाली आणि ती पूर्ण झाली, त्याला मिळाली 4 वर्षापूर्वी मिळाली. आणि भीमराव पांचाळ्यांची गझल गायकी आणि गझलचं कार्य असा तो विषय होता. आणि नंतर माझी मुलगी भाग्यश्री, तिने गझल गायकीचे जे स्रोत आहेत, शैली आहेत, जे ट्रेंड सेटर आहेत, त्यांनी त्या शैली रूढ करण्याकरता, त्या शैली रुजवण्याकरता काय प्रयत्न केले त्या सगळ्या याच्यावर तिची एक चांगली PhD, त्याच्यात मी एक होतो आणि एक नांदेड विद्यापीठातून एक सुरू आहे. अशा पद्धतीने वा चाललं आपलं. क्या बात आहे. खरं तर मैफिलीची सांगता करायची आहे, पण अर्थातच ती आपण पद्यातूनच करणार आहोत. म्हणजे इच्छा आहे की तुम्ही काहीतरी जाता जाता ऐकवावं. पण खरं तर आपण अनेक मैफिलींमध्ये किंवा अनौपचारिक असं भेटलोय, त्यामुळे आजची ही मैफिल माझ्यासाठी पण थोडीशी वेगळी आहे आणि त्यामुळे चॅनलतर्फे मी औपचारिकपणे तुमचे आभार मानते, कारण तुम्ही सगळ्यांचे मला एवढ्या मोठ्या रसिक वृंदासमोर पेश होण्याची संधी दिली ABP माझानी. माझे ऋणानुबंध, तुमची कृपा सगळं आहेच, पण ते आज तुम्ही त्यात एक इजाफा केला आहे, अजून भर घातली आहे. मला खूप छान वाटतं आहे. मीच आभार मानतो तुमचे, मला ही संधी दिल्याबद्दल. खूप खूप थँक्यू. तुम्ही आलात आणि मस्त झाली ही मैफिल. जसं मी सुरुवातीला म्हणाले होते की आपलं मन आणि कान दोन्ही तृप्त होतील, त्यामुळे तशी झाली आहे. फक्त जाता जाता आपण तुमच्याच आवाजाने, तुमच्या काही ओळींनी शेवट करूयात. पलवीने दिली ना फुलाने दिली, पलवीने दिली ना फुलाने दिली, सावली ही मला पालवीने दिली ना फुलाने दिली. मग दिली तरी कोणी? हे गझलचे जे 25च्या जागा असतात ना, त्या अशा शायराने इतक्या मजबूत केलेल्या असतात. ना फुलाने दिली पालवीने दिली ना फुलाने दिली, सावली ही मला, सावली ही मला या उन्हाने दिली, पालवीने दिली ना फुलाने दिली, पालवीने दिली या उन्हाने दिली. खूप खूप थँक्यू. खूप खूप धन्यवाद. आभार. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.